नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही आमच्या गर्ल्स गँग सोबत स्कूटीवरून सारोळा ट्रिपला निघालो आहोत। हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर पासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे। चला तर मग सुरुवात करूया। आणि हो, आमच्या ट्रिपची सगळ्यात छोटी आणि गोड मेंबर म्हणजे आमच्या मैत्रिणीची लाडकी मुलगी, जी पूर्ण ट्रिपमध्ये सर्वांचं मन जिंकत होती। आधी आम्ही चिकन घेण्यासाठी थांबलो होतो, कारण आजची ट्रिप फक्त फिरणं नाही तर स्वादिष्ट जेवणही होतं। रस्त्यात जाताना आम्हाला ताजी जांभळं दिसली, मग काय आम्ही लगेच थांबलो आणि मस्त जांभळं घेतली। आंबट गोड चवीची ती जांभळं खात खात गप्पा मारत आणि मजा करत आमचा प्रवास अजूनच रंगतदार झाला। स्कूटी माझी फ्रेंड चालवत होती आणि मी मागे बसून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणाऱ्या सुंदर निसर्गाचा मनमुराद आनंद घेत होते। थंडगार वारा, हिरवीगार झाडं आणि मोकळे रस्ते, त्या क्षणाचा आनंद शब्दात सांगणं खरंच कठीण आहे। अशा प्रवासात गुंतव्यापेक्षा प्रवासच जास्त सुंदर वाटतो। सगळ्यांच्या गाड्या एकामागे एक होत्या, कधी पुढे जाण्याची मजा तर कधी थांबून सगळ्यांची वाट पाहण्याची। एन्जॉय करत सारोळ्याची कमान आम्ही क्रॉस केली। रस्त्याने थोडं अलीकडे आम्ही थांबून घेतलं होतं, थोडीशी जांभळं वगैरे घेतली होती, तर मग ती खाल्ली। की रहा देख रहे करके घ्या मॅडम विद्या आयफोन खाओ ना ब्लॉग बुलाना मस्त वाला। अच्छा, हमको सिखा रिया है। तर आम्ही आलो होतो या हॉटेलमध्ये, कारण आम्हाला इथे घेतलेलं चिकन बनवायला द्यायचं होतं। इथे अशीच पद्धत आहे मित्रांनो, की तुम्ही चिकन घेऊन यायचं आणि ऑर्डर द्यायची, मग फिरून येईपर्यंत हे हॉटेलवाले जे सांगितलं ते बनवून ठेवतात व आल्यावर गरम गरम सर्व करतात। ऑर्डर दिल्यावर आम्ही एका छोट्याशा डोंगरासारख्या भागात आलो होतो वरती, आणि एक छोटंसं गणपतीचं मंदिर आहे इथे। डोंगरावरून दिसणारा हा सुंदर नजारा, थंड हवा आणि मैत्रिणींसोबत घालवलेले हे क्षण आमच्या ट्रिपमधील आठवणींपैकी एक राहतील। मित्रांनो, पुढे एक ती गुफा आहे, खूप प्राचीन दिसते आणि तिच्या आतनं पाणी साचलेलं आहे। तिथे पाटी पण लावलेली आहे की पिण्याचे पाणी आहे, कदाचित जुन्या काळाच्या लोकांनी बनवलेले असेल। आपलं औरंगाबाद शहर आहेच मुळात ऐतिहासिक। इथे अशी ठिकाणे आहेत जे अजूनही भरपूर लोकांना माहीत नाही, त्यातलीच ही एक ऐतिहासिक गोष्ट। तर गुफा बघून सुरू झालं पुढच्या ट्रिपचं प्लॅनिंग। पहिला था प्लॅन देख होते भजिया कोण बनाने वाले थे, कोण बनाने थे भजिया? स्माइल जाएंगे ना विद्या मैडम। हां भजिया विद्या बनाने वाले थे, अपन मैगी वाले। मैं मैगी के पैकेट लाने वाली थी, मैं बोली लेकिन बारिश नहीं आ रही ना। वहां पे ना 100% मैक्सिमम में बारिश आती है, तो अगला अपन मैक्सिमम। अचानक नजर या कपड्याच्या गाठींवर गेली। नक्कीच मनोकामना पूर्ण होण्यासाठी लोक इथे बांधत असणार असं दिसून येतं। ती बघा चिमुकली, जी सर्वांचं मनोरंजन करत होती। मुझे भूख है, मुझे भी भूख है, मुझे भी चिप्स चाहिए। तू काट के वो रख दे, ये खा ले। हम भी खाएंगे, खाओ। हाँ चल, मुझे खिलाओ ना, मुझे खिलाओ ना। टमाट लग रहा है रे, गुर्दे में आए होंगे। हां अंदर आपण काय में भी निसर्गाचा आस्वाद घेऊन आम्ही जेवायला आलो, तेव्हा आमच्यासाठी मस्त जेवणाची तयारी करून ठेवलेली होती। चिकनची भाजी, चिकन फ्राय, राईस, बाजरीची भाकर, खास म्हणजे ना एकदम गावाकडच्या अस्सल जेवणाचा स्वाद जाणवत होता। आळणी चिकन अँड सूप पण त्यांनी काढून ठेवलेलं होतं। व्हेजवाल्यांसाठी इथे शेवगाची भाजी बनवलेली होती। आम्ही जेवण झाल्यावर झाडाखाली जाऊन बसलो। निसर्गाच्या वातावरणात ही एक मजा वेगळीच आहे ना। आणि त्यात पण हेवी जेवण करून आम्ही तर फार सुस्तावून गेलो होतो। शहरातल्या धावपळीच्या आयुष्यात असे निवांत क्षण खूप कमी मिळतात। मोबाईल बाजूला ठेवून निसर्गाच्या सानिध्यात मैत्रिणींसोबत मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्याचा आनंदही एक वेगळाच। तिथे बसून आम्ही पेरू वगैरे कापून आणले होते, तर ते खात बसलो होतो। साध्या गोष्टीत पण किती आनंद मिळतो हे अशा ठिकाणी आल्यावर खूप जाणवतं। मैत्रिणींच्या गॉसिप्स भरपूर वेळ चालल्या आणि तिथून पुढे जायची इच्छा पण होत नव्हती खरं तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा गर्ल्स स्कूटी ट्रिप व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन ट्रिप्स आणि मजेदार व्लॉगसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।